टेररिस्ट पाळणारा वाढवणारा पाकिस्तान आज जागतिक शांततेचा ठेकेदार बनून फिरतोय. याहून मोठा डार्क कॉमेडी शो काय असणार? कालपर्यंत ज्याच्या घरातून आग निघायची तोच आज फायर ब्रिगेड बनून फिरतोय आणि आता जगालाच म्हणावं लागतंय की पाकिस्ताननं पॉपॉ की वॉर रुकवा दी. हा विरोधाभास नाहीये, हा सरळ सरळ रियालिटीचा सार्कॅझम मोड ऑन झालाय. जेव्हा आपण गाढ झोपेत होतो ना, तेव्हा जगाच्या दुसऱ्या टोकाला आखातामध्ये एकदम हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी सरळ इराणचं संपूर्ण सिव्हिलायझेशन उद्ध्वस्त करू अशी धमकी दिली होती. हा, आता ट्रम्प सिव्हिलायझेशन, सिव्हिलियन आणि गव्हर्नमेंट या टर्म्समध्ये कन्फ्यूज होतो, ही गोष्ट वेगळी असो. तर ट्रम्पनं इराणला 48 तासांची डेडलाईन अमेरिकेच्या ईस्टर्न टाईमनुसार मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतची दिली होती आणि भारतात त्यावेळेस वाजणार होते बुधवारी, म्हणजे आजच्या पहाटेचे 5:30. आता कल्पना करा, जग झोपलेलं होतं, पण सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, 5:30 नंतर काय होणार? म्हणजे इराणमध्ये तेव्हा 3:30 वगैरे वाजले असतील. सो इराणची पहाट कशी उजाडणार? पहाट शांत होणार की स्फोटांनी भरलेली असणार? पण काही तासांमध्येच अत्यंत फिल्मी पद्धतीने एक ट्विस्ट झाला. मी आधीच म्हटलं होतं, ही ट्रॅजेडी नसती तर हे वॉर म्हणजे लिटरली जे घडतंय ते एक मोठी कॉमेडी असली असती, कारण US तसंच वागतंय. अगदी शेवटच्या काही तासांमध्ये पाकिस्तान मध्ये आला. त्याच्या सोबतीला होते इतर मेडिएटर्स, टर्की, इजिप्त, सौदी अरेबिया. आणि डेडलाईन संपायला अगदी 2-3 तास बाकी असताना पाकिस्ताननं एक प्लॅन समोर दिला अमेरिका आणि इराणच्या. अमेरिकेला सांगितलं 2 आठवड्याने तुम्ही मुदत वाढवा. इराणला सांगितलं तोपर्यंत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करा. आणि काय सांगू तुम्हाला की डेडलाईन संपायला फक्त 1 तास बाकी असताना दोनही देशांनी हा प्रस्ताव मान्य केला. ट्रम्प यांनी मुदत संपायच्या अगदी काही मिनिटं आधी जाहीर केलं की येस, 2 आठवड्यांचं सीजफायर होणार आहे. म्हणजे 2 आठवडे आता आम्ही युद्ध करणार नाही आहोत, तर आम्ही निगोसिएशन्स करणार आहोत. पण इथे ट्विस्ट आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, कंटिन्युअस मिनिटाला गोष्टी बदलत होत्या. आधी ॲज युजल ट्रम्पचं ट्विट आलं किंवा काय त्यांची ट्रुथवर जी सोशल मीडियावर पोस्ट येते ती आली. पण इराणनं आधी विश्वास कदाचित ठेवला नसेल, कारण अमेरिका आणि इराण यांच्यात ट्रस्ट इश्यूज तर भयंकर आहेत. जेव्हा अमेरिकेनं जाहीर केलं की सीजफायर आम्ही करायचं मान्य केलंय, तेव्हा इराणनं मग मान्य केलं की हो, आमच्यात जो पाकिस्ताननं प्रस्ताव ठेवला होता तो आम्ही मान्य केलाय. पहाटेमधून काय काय घटना घडल्यात आणि त्यामागचे अर्थ काय हे सांगणारा हा एक क्विक व्हिडिओ आहे. थोडक्यात पॉईंट्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ट्रम्प काय म्हटले की जर इराणनं लगेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केलं, इमिडिएट असा शब्द त्यांनी वापरला, तर 2 आठवडे हल्ला आम्ही थांबवू. हे पहिलं स्टेटमेंट ट्रम्पचं आल्या माझ्या मते जगभरात जे अगदी मिनिटाचे अपडेट्स घेत असतील त्यांनी एक सुटकेचा निश्वास टाकला असेल. पण हे बघा की हे जर तुम्ही नीट वाचलं, ट्रम्प काय म्हणतायत तर अट लावून शांतता आहे. दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांनी पाकिस्तानची जोरदार स्तुती केली त्यांच्या ट्विटमध्ये. तर हे बघा, सय्यद अब्बास अरागची यांनी ट्विट जे केलंय त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की ऑन बिहाफ ऑफ द इस्लामिक रिपब्लिक ऑफ Iran, I express gratitude and appreciation for my dear brothers, he Prime Minister of Pakistan Sharif and he Field Marshal Munir, for their tireless efforts to end the war in the region. म्हणजे त्यांनी प्रचंड कष्ट घेतले हे वॉर थांबवण्यासाठी. त्याबद्दल मी आमचं ग्रॅटिट्यूड किंवा मी त्यांचं कौतुक करतो असं म्हटलंय. इन रिस्पॉन्स टू द ब्रदरली रिक्वेस्ट ऑफ PM Sharif in his tweet and considering the request by the US for negotiations based on its 15-point proposal as well as announcement by POTUS about acceptance of the general framework of Iran's 10-point proposal as a basis for negotiation, I hereby declare on behalf of Iran's Supreme National Security Council, if attacks against Iran are halted, our powerful armed forces will cease their defensive operations for a period of 2 weeks. Safe passage through the Strait of Hormuz will be possible via coordination with Iran's armed forces and with due consideration of technical limitations. आता बेसिकली इराणचं सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे मुद्दे मी तुम्हाला सांगणारच ह्याच्यात, पण या ट्विटचा गाभा हाच आहे की पाकिस्ताननं आम्हाला रिक्वेस्ट केली होती, त्या पद्धतीने आम्ही हे मान्य केलेलं आहे. आणि जो आधी अमेरिकेने 15 मुद्द्यांचा एक ड्राफ्ट दिला होता, तो सरळ एक सरेंडर करा अशा पद्धतीचाच होता, तो आता निगोसिएशनचा बेस नाही आहे. तर इराणनं जो एक रिव्हर्स प्रस्ताव दिला आहे 10 पॉईंट्सचा, तो काय आहे, त्याच्यात नेमके महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत हे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ते नक्की बघा. तर तो आता निगोसिएशनचा बेस असणार आहे. आणि कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा या 10 मुद्द्यांप्रती एक पॉझिटिव्ह रिॲक्शन दिलेली आहे की हा बेस असू शकतो. आता इराणची रिॲक्शन ही तिकडच्या मीडियातनं कशी रिफ्लेक्ट होतीये की
इराणचा राष्ट्रीय टीव्ही असं म्हणतोय की अमेरिकेला इराणचे 10 मुद्दे मान्य आहेत असाच याचा अर्थ होतो आणि म्हणून एक प्रकारे ही विक्ट्रीच आहे इराणीयांशी, इराणचा हा विजयच आहे, अशा पद्धतीने इराणमध्ये आता ही गोष्ट घेतली जाते. इराणच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या स्टेटमेंटमधले आता मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे पटकन सांगते की पाकिस्ताननं सांगितलं की अमेरिकेनं इराणचा 10 पॉईंटचा प्लॅन निगोसिएशनचा बेस म्हणून मान्य केला आहे. त्यामुळे असं ठरलंय की 2 आठवडे इस्लामाबादमध्ये चर्चा होईल. पण लक्षात ठेवा, युद्ध संपले असं नाही, अंतिम निर्णय होईपर्यंत युद्ध संपणार नाही, चर्चा सुरू राहील. चर्चा आता पुढची शुक्रवारी आहे 11 एप्रिलला आणि इराण असं म्हणतंय की आमचा हात अजून ट्रिगरवर आहे, चूक झाली तर फुल फोर्सनं उत्तर देऊ, म्हणजे शांत आहोत पण तयार आहोत, हा संदेश इराणनं दिलेला आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा चौथा असा की ट्रम्पला जरा तरी वेसण घातली गेली आहे या मेडिएटर्समुळे. ते कड्यावर उभे होते अख्ख्या जगाला घेऊन, तिथून थोडं मागे आलेत. पुढचे 15 दिवस ते जे काही बडबड करतील ते खरं तर शब्दांचा खेळच समजला जायला पाहिजे. खरं काम पाकिस्ताननं ऐनवेळेला प्रस्ताव देत केलंय, दोघांना युद्धाच्या काठावरून आता मागे ओढलेलं आहे. 5वा मुद्दा येतो की सगळं खरंच यातून ठीक होणार आहे का? तर अजिबात नाही. गाझामध्ये अजूनही इस्रायल बॉम्बिंग करताय. ऑक्टोबरपासून सीजफायर असू नये, म्हणजे सीजफायर हा शब्द आहे पण जमिनीवर सगळं शांत आहे का? तर नाही. त्यामुळे पुढचे 2 आठवडे ही वादळापूर्वीची शांतता सुद्धा ठरू शकते. आत्ता इस्रायलने ही सीजफायर मान्य केली का नाही या बाबतीत दर मिनिटाला ॲक्च्युली वेगवेगळे अपडेट्स येत आहेत. काही ठिकाणी असं म्हणतात की इस्रायलने हे मान्य केलं आहे, पण अजून इस्रायलचं ऑफिशियल पब्लिक स्टेटमेंट कुठलं आलं नाही, त्यामुळे या व्हिडिओमध्ये हा अपडेट तुम्हाला मिळणार नाही. पण एक क्विक नोट मी तुम्हाला सांगते पुढचे काही मुद्दे सांगण्याच्या आधी की आपल्या चॅनलच्या पोस्ट्स या सेक्शनमध्ये मी असे जे महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत सतत ते पोस्ट करते. त्यामुळे जे मुद्दे आपल्या व्हिडिओमध्ये राहून जात आहेत किंवा आत्ता लगेच आपल्याकडे त्याचा अपडेट नाही आहे, तो मी आपल्या पोस्टमध्ये टाकते. तर आपल्या चॅनलचं नोटिफिकेशनचं बटन तुम्ही नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक वेळेला जे काही मी नवीन टाकीन त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता पुढचा मुद्दा की एक्सपर्ट्स काय म्हणतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ट्रम्पकडे दुसरा काही चांगला पर्याय नव्हता. आत्ता ट्रम्पची प्रेसिडेन्सी धोक्यात आली असती जर ट्रम्पनं म्हणल्याप्रमाणे इराणच्या सिव्हिलियन्सवर हल्ला केला असता तर. कारण कालपासून अमेरिकेतून सुद्धा अशाच रिॲक्शन येत आहेत की ज्या अमेरिकेवर एकही बॉम्ब पडलेला नाही आहे ती अमेरिका इराणला बेचिराग करण्याची धमकी देते. हे प्रचंड क्रूर आहे. ही रिॲक्शन अमेरिकन्सची आहे. त्यामुळे ट्रम्पसाठी आत्ता दुसरा कुठलाही चांगला पर्यायच नव्हता हे ॲक्सेप्ट करण्याच्या शिवाय. एक गोष्ट मात्र नक्की आता की मिडल ईस्ट कायमचा बदललाय. अमेरिकेचे मित्र अलायज म्हणणारे आखातातले इतर देश हे आत्ताच्या घडीला अक्षरशः कोलॅटरल डॅमेज झाल्याप्रमाणे झालेत. अमेरिकेचं नाक कापलं गेलं नाहीये पण रक्ताळलं नक्कीच आहे. दुसरीकडे इराणलाही खूप मोठा फटका बसलाय. त्यांची लिडरशिप, कमांड सिस्टीम सगळं हल्लंय. एवढं होऊनही गल्फ देशांनी शहाणपणानं या युद्धात उडी घेतली नाही, त्याचं एक वेगळं कौतुक करायला पाहिजे. सो कळतंय काही नटशेल सध्या काय झालंय की युद्ध थांबलंय पण फक्त 2 आठवड्यांसाठी. दोन्ही बाजू म्हणतात आम्ही जिंकलो आणि सगळे अजूनही ट्रिगरवर मात्र बोट ठेवूनच आहेत. म्हणजे थोडक्यात ही शांतता नाहीये, हा फक्त इंटरव्हल आहे. आता पुढे काय होणार, चर्चा यशस्वी होणार का की पुन्हा स्फोट होणार, हे येणारे 2 आठवडे ठरवणारच आहेत. यातली प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.